नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती शाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. PM किसान योजनेसाठी केंद्र सरकारनं नवीन नियमावली लागू केली आहे. त्या अंतर्गत एकच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापुढे जे वकील, डॉक्टर, इंजिनियर आहेत, जे आयकर भरतात, जे पेन्शनर आहेत त्यांनाही यापुढे PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली. तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्यात येत आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे. ज्यावेळी ही योजना सुरू झाली त्यावेळी एकच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगाने PM किसान योजनेसाठी अर्ज केले. त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला. कालांतराने सरकारच्या एकच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी यांच्यासह जे निवृत्त कर्मचारी होऊन पेन्शन घेत आहेत, जे आयकर भरत आहेत, जे डॉक्टर, वकील, इंजिनियर, CA, आर्किटेक्ट आहेत आदींना लाभ मिळत असल्याचे केंद्र सरकारच्या पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सध्या नवीन नियमावली लागू केली आहे. नवीन नियमामुळे अनेकांचा या योजनेतून पत्ता कट होणार असून जे पात्र शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत अपात्र असलेल्या अपात्र लाभार्थ्यांची यादी कृषी विभागाकडे पडताळणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जे लाभार्थी पात्र असूनही त्यांचे नाव अपात्र यादीत आलेले आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून पात्रतेसाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करावी. केंद्र शासन स्तरावरून त्या योजनेच्या लाभार्थ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी यादीची पडताळणी करून 7 दिवसात कागदपत्रांची पूर्तता करावी. त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांची यादी अपात्र म्हणून शासनात कळवण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थी योजनेस पात्र होणार नाहीत असे कृषी विभागाने कळवले आहेत. शासनाकडून PM किसान योजनेत काही नवीन नियम लागू झाले आहेत. यापुढे कुटुंबातील एकच व्यक्तीला या योजनेतून लाभ मिळेल. जे आयकर भरतात, पेन्शनर आहेत, व्यावसायिक आहेत, पदाधिकारी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अपात्र लाभार्थ्यांनी यादीची पडताळणी करून 7 दिवसात कागदपत्रांची पूर्तता करावी. त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांची यादी अपात्र म्हणून शासनास कळवण्यात येईल. त्यानंतर लाभार्थी या योजनेस पात्र होणार नाहीत. तर हे नवीन नियम काय आहेत ते आपण सविस्तर बघू. लाभार्थ्याच्या नावावर 2019 पूर्वी जमिनीची नोंद असावी. 2019 नंतरची जमीन खरेदी, खातेफोड, बक्षीसपत्र असल्यास त्याला लाभ मिळणार नाही. लाभार्थ्याच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसा हक्काने जमीन नोंद झाल्यास लाभ मिळणार आहे. पती पत्नी मुलगा मुलगी यापैकी एकच व्यक्ती पात्र ठरणार. लाभार्थी शासकीय, निमशासकीय, शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेचे कर्मचारी नसावा. लाभार्थी शासनाच्या निवृत्त वेतनधारक पेन्शनर नसावा. लाभार्थी नोंदणीकृत डॉक्टर, वकील, इंजिनियर, CA, आर्किटेक्ट नसावा. लाभार्थी आजी माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष नसावा. लाभार्थी नोंदणीकृत व्यवसाय असणारा, सलग IT रिटर्न इन्कम टॅक्स भरणारा नसावा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या जवळील मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.